हाय, नमस्कार मंडळी. मी सोनी. स्वागत आहे तुमचं सोनीच्या विश्वामध्ये. तर आज आम्ही आलो आहे एका खास ठिकाणी. कुठं ते समजेलच तुम्हाला पुढे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता नाही तर आल्या आल्या ना मी पहिले हे फुलांचं ताट घेतलं आणि बॅग पण तिथंच काढून ठेवली. त्यानंतर ना समोरच हे बाबा टिक्का लावत होते. मग त्यांच्याकडून मी पण टिक्का लावून घेतला. टिक्का लावून झाल्यावरती नाही इथं चप्पल काढून ठेवली. चप्पल काढून झाल्यावरती वरती पायऱ्यांनी वरती गेलं. वरती आल्यावरती नाही इथं समोरच गणपती बाप्पांचं दर्शन झालं. आणि इथं इतकी जास्त गर्दी होती ना, माझा तर नंबरच लागत नव्हता. फायनली कसा तरी माझा नंबर आला. ते पण माझ्याकडं अगरबत्ती पेटवायला काहीच नव्हतं. मग त्या साईडला 2 दिवे पेटलेले दिसले. मग तिकडनं अगरबत्ती पेटून आणली मी आणि मग बाप्पांसमोर लावली. फुलं ठेवले, नारळ ठेवले आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि वरती मेन मंदिराकडे जायला निघालो. आता इथे ना वरती जाताना आहे ना दोन्हीकडून पण रस्ता होता. एकीकडे ना खाली जाणाऱ्यांसाठी रस्ता होता आणि इथं वरती जायला पायऱ्या होत्या. ना थोड्याशा वरती पायऱ्या चढून आल्यावरती ना वरती आल्यावरती जे काही दृश्य होतं ना ते एकदम डोळ्यांची पारणं फेडण्यासारखंच होतं. आता ना इथं मस्त असं पर्वतावरती बसलेले महादेव बाप्पा, त्यांच्यासोबत पार्वती माता, गणपती बाप्पा, गोमाता आणि खाली ना पाण्यामध्ये पिंड पण होती. इथं इतकी जास्त गर्दी होती ना फोटो काढण्यासाठी. मग मी काही जास्त वेळ थांबलीच नाही. आम्ही लगेच तिथून ना मेन मंदिराकडे निघालो. आता तुम्हाला सांगते आम्ही कुठं आलोय. तर हे ना पुण्यामध्ये कोंडव्यामध्ये असलेलं ना पुण्यधाम आश्रम आहे. तिथंच हे महादेवांचं मंदिर आहे. तिथंच आलो होतं आम्ही शिवरात्रीसाठी. तर नाही तर आज शिवरात्र असल्यामुळं गर्दी खूप जास्त होती आणि मस्त मंदिराला पण फुलांचं डेकोरेशन केलं होतं. आता इथं मंदिराजवळ आल्यावरती मला समजलं का ह्या साईडने रस्ता ना आज बंद केलाय आणि मंदिरात जाण्यासाठी इकडनं प्रवेश नाही, दुसरीकडून लाईन लावली. मग काय मस्त हे फुलांचं डेकोरेशन वगैरे पाहून घेतलं बाहेरूनच आणि ना लाईन लावायला गेलो लगेचच. म्हटलं इकडंच फिरत बसलं तर परत दर्शन घ्यायला टाईम होईल. मग तिथून लगेच लाईन लावायला गेलो आणि ना इकडं इतकी मोठी लाईन लागली होती ना, तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागली. मग आम्ही पण लाईनीत उभं राहिलो. म्हटलं आपलं पण दर्शन लवकर होईल. आणि नाही तर आज मस्त फुलांचं डेकोरेशन केलं होतं. तर आतमध्ये ना आज शिवरात्रीची इतकी जास्त गर्दी होती ना, त्यामुळं आतमध्ये काय फोटोज व्हिडिओज काढायला काही परमिशन नव्हती आज. मग आतमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यावरतीच ना लगेच इकडं प्रसाद पण ठेवला होता त्यांनी. मग मी पण गेले प्रसाद घ्यायला आणि ना आज त्यांनी प्रसादामध्ये ना राजगिऱ्याचे लाडू ठेवले होते. मी पण इथून प्रसाद घेऊन ना दुसऱ्या मंदिराकडे जायला निघालो. आणि इथे ह्या मंदिराच्या ना जवळच थोडंसं चालत गेलं ना पुढं समोर तिथंच लगेच साईबाबांचं पण मंदिर आहे. मग तिथं साईबाबांचं पण दर्शन घ्यायचं होतं. त्यासाठीच मग इथं साईबाबांच्या मंदिराकडे आलो. इथं पण छान असं फुलांचं डेकोरेशन केलं होतं. इथे काही एवढी जास्त गर्दी नव्हती बरं का, पण तरी पण इथे पण फोटो व्हिडिओज काढायला अलाउड नव्हती. मग इथं साईबाबांचं दर्शन घेतलं, साईबाबांचा पण आशीर्वाद घेतला आणि मग तिथं पण प्रसाद देत होते. तिथं पण प्रसाद घेतला आणि इथं ना प्रसादामध्ये तिळगुळ वाटत होते. मग तिळगुळ घेऊन बाहेर आलो. आता म्हटलं बाहेरचा एरिया बघू कसा आहे. आणि ना इकडं शेजारीच त्याच्या आहे ना हे स्टॉल लागले होते उपवासाचे. इथं साबुदाणा वडा, लिंबू पाणी तसंच खिचडी भेटत होते. आता आम्हाला तर काही खायचं नव्हतं, आम्ही घरूनच खाऊन आलो होतो भरपूर, पण असंच फिरण्यासाठी गेलो होतो. मग इथून फिरून आलो. इथं समोर मस्त असे हे झाडं दिसले. आता हे कसले कसले झाड आहेत तुम्हाला माहिती आहेत का? मला तर याच्यातलं एका पण झाडाचं नाव माहीत नाही, पण छान दिसत होते. मग ना आता ऊन खूप जास्त झालं होतं. मग इथं कमला नंदवानी पार्क होतं, त्या पार्कमध्ये गेलो. म्हटलं जरा वेळ बसून गप्पा मारू. आणि ना इथं आल्यावरती ना एकदम शांत असं थंड थंड वाटत होतं. मग इथं जरा वेळ बसलो आणि ना इथून घरीच जाऊ वाटत नव्हतं, कारण की ना ऊन खूप जास्त झालं होतं. आणि ना इथं आल्यावरती मग छान असं थंड थंड वाटत होतं. मग ना घरी जायची वेळ आली होती. आता टाईम खूप झाला होता. आता घरी जाताना हे पाळणे दिसले. यांना म्हटलं मला पण पाळण्यामध्ये बसायचं आहे. मग हे म्हटले चल तुला पण बसवतं पाळण्यात. तर इथं गेल्यावरती आहे ना जायची तर हौस खूप होती मला, पण गेल्यावरती ते पाळणे फिरताना बघूनच मला चक्कर यायला लागले. मग मी म्हटलं नाही मला नाही बसायचं. मग तिथं जाऊन फक्त फिरून आलो.
आणि परत रिटर्न आलो. आता म्हटलं ह्या छोट्या पाळण्यात बसावं, तर ते म्हटलं इथं मोठ्यांना अलाउड नाही. मग काय निघलं घरी जायला. घरी जाता जाता हा गॉगल दिसला. मला गॉगल घ्यायचा होता पण तो काही आवडेना मला. मग तसंच घरी आलो शेवट. तर चला आता जातो आम्ही घरी. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही कुठे गेला आज शिवरात्रीला नक्कीच कमेंट करून सांगा. काय काय खरेदी केली शिवरात्रीमधून. तोपर्यंत बाय बाय.